सगळं काही ठीक चाललं होतं, पण अचानक बोर मधून असं काही बाहेर आलं की सगळेच थक्क झालो. तर राम राम मित्रांनो आणि त्यांच्या सुंदर मैत्रिणींनो, मी अमर पाटील स्वागत करतो आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण आमच्या शेतात पाडलेल्या बोरला जबरदस्त पाणी लागलं. सायंकाळचे साधारण 6 वाजले होते. मी आणि सोनुताजी गावाकडे आलो. आणि फायनली आम्ही आलो होतो शेतामध्ये. शेतात पोहोचलो तर पाहिलं बोरिंगचं सगळं सेटअप तयार होतं. पॉइंटवर मशीन बसवली होती. गजूभाऊनी आणि पप्पांनी पूजा करून शुभारंभ केला. मग काय मशीन सुरू झाली आणि बोर पाडायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात गावातले मित्रही आले होते. बच्चा पार्टी पण आले होते. बच्चा पार्टी म्हणत होती मलाही व्हिडिओ मध्ये घे. आम्ही मजा करत शूट करतच होतो की तो क्षण आला. जशी जशी बोरिंग आज जात होती तसं पाणी वर यायला लागलं आणि काही क्षणातच बोरला जबरदस्त पाणी लागलं. मित्रांनो, एका शेतकऱ्यासाठी या कोरड्या शेतीत बोरला पाणी लागणं म्हणजे सगळ्यात मोठं सुख असतं. ही मशीन होती सूर्यभान दिवटे यांची, जे जमिनीवर आणि विहिरीमध्ये बोर पाडून देतात. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. तो क्षण खरंच शब्दात सांगता येणार नाही. मग आम्ही केलेल्या जयघोषाने तर वातावरण अजूनच पवित्र आणि मंत्रमुग्ध झालं. सियावर रामचंद्र की, पवन सूत हनुमान की, हर हर. यानंतर आम्ही घरी आलो. भाची आणि दाजी सोबत मस्त जेवण केलं आणि मग निघालो गोजेगावला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.